DRG Kids. गोष्टीचं नाव घरात सोन्याचा पाऊस. धनपत त्याच्या गावातला सर्वात गरीब माणूस होता. तो स्वतःच्या बायको आणि मुलीचं पोट भरण्यासाठी मजुरी करत असे. एक दिवस तो कामावरून घरी परतला तेव्हा ऐका ना, आपल्या मुलीला सकाळपासून खूप ताप येतोय. काहीतरी करा ना. तू दिवसभर घरातच होतीस तरी सुद्धा तिला डॉक्टरकडे का नाही नेलस? घरात काही पैसे असते तर तिला डॉक्टरकडे नेऊ शकले असते ना मी. बायकोची ही गोष्ट ऐकून धनपत गप्प बसून जातो आणि मग आपल्या मुलीचं अंशिकाच्या डोक्याला हात लावून बघतो. अरे अंशिका, तुला तर अजूनही खूप ताप आहे. हो बाबा. चल, तुला मी वैद्याकडे घेऊन जातो. असं म्हणून धनपत अंशिकाला वैद्यकडून औषध देऊन आणतो. पण त्यांच्या औषधाने अंशिकाला काही फरक नाही पडत आणि म्हणून अगं पूजा, ऐकतेस का? काय झालं हो? अंशिकाचा ताप तर कमीच होत नाहीये. हिला तर मोठ्या डॉक्टरकडे दाखवावं लागेल. पण तो तर खूप महाग औषध देईल आणि शिवाय तो नंबरची पावती फाडायचे वेगळे पैसे घेईल. इतके पैसे आहेत का तुमच्याकडे? पैसे तर नाहीयेत, पण तरीही न्यावं तर लागेलच ना. असं म्हणून धनपत आणि त्याची बायको दोघे त्यांच्या मुलीला घेऊन एका डॉक्टरच्या क्लिनिकवर जातात. पण पैसे घेतल्याशिवाय डॉक्टर त्यांच्या मुलीला तपासायला तयारच नाही होत. काय काळ आला आहे. गरिबांवर तर कोणाला दयाच येत नाही. माझी फुलासारखी पोर तापानं फणफणते आणि या डॉक्टरला पैशाची पडली. याने तर इतकाही विचार नाही केला की गरीबाच्या आजारी मुलीला बघून तरी घेतलं पाहिजे. देव करो. असं म्हणत म्हणत पूजा रडायला लागते आणि मग धनपत तिला समजावतो. शांत हो पूजा. देवाला डॉक्टर सोबत जे करायचं असेल ते करेल. तू आता रडणं बंद कर आधी आणि पोरीला घरी घेऊन जा. आणि तुम्ही? मी हिच्या औषधासाठी कोणाकडून तरी कर्ज घेऊन येतो. अशा प्रकारे स्वतःच्या बायकोला घरी जायला सांगून धनपत काही लोकांकडे पैसे मागायला जातो. पण कोणीही त्याला पैसे देत नाही आणि थकून तो शेवटी परत घरी जायला निघतो. पण तितक्यात त्याची नजर एका साधूवर पडते जो जमिनीवर बेशुद्ध होऊन पडला होता. कदाचित गरमीमुळे बेशुद्ध होऊन पडला असेल बिचारा साधू. मला ह्याची मदत करायला हवी. असा विचार करून धनपत साधूच्या तोंडावर पाणी शिंपडून त्यांना शुद्धीवर आणतो आणि मग त्याला पाणी पाजतो. साधू धनपतवर खुश होऊन जातो आणि त्याला एक बाहुली देऊन सांगतो, मी तुला ही चावीवाली जादुई बाहुली देतोय बाळा. तू हिला तुझ्या घरी घेऊन जा. पण मी ह्याचं काय करणार साधू महाराज? ही तुझी सगळी गरिबी दूर करून देईल. कारण की बाळा, ही सोन्याचा पाऊस पाडणारी जादुई बाहुली आहे. तू जेव्हा हिच्या चावी लावशील तेव्हा ही नाचायला लागेल आणि तुझ्या घरात सोन्याचा पाऊस पडू लागेल. साधूकडून सोन्याचा पाऊस पाडणारी बाहुली मिळवून गरीब धनपत खूपच खुश होऊन जातो आणि तो लगेचच तिथून घरी जायला निघतो. आणि मग अगं बघ तर पूजा, मी काय आणलंय ते. ही तर एक साधी बाहुली आहे हो. ही साधी बाहुली नाहीये, पण सोन्याचा पाऊस पाडणारी बाहुली आहे. असं म्हणून धनपत त्या बाहुलीमध्ये चावी लावतो आणि मग जशी बाहुली नाचायला लागते तसं खरंच घरात सोन्याचा पाऊसच पडू लागतो. हे बघून धनपत आणि त्याची बायको दोघेही विचार करायला लागतात. अरे हा तर चमत्कारच झाला. घरात तर खरंच सोन्याचा पाऊस पडू लागलाय. आता तर आपण खरंच खूप श्रीमंत होऊन जाऊ. हो पूजा, हे सोनं विकून तर आपल्याला खूप सारे पैसे मिळतील. धनपत सोनं घेऊन एका सोनाराकडे जातो आणि त्याला सोनं विकून खूप सगळे पैसे मिळतात. जसाच पैसा हातात येतो तो आपल्या मुली अंशिकाचा एका चांगल्या डॉक्टरकडे उपचार करवतो आणि मग ती खूपच लवकर बरी होऊन जाते. ही तर देवाचीच कृपा आहे की आपली मुलगी लवकर बरी झाली.
हो बाबा, आता तर मी बरी झालीये आणि मला आता खूप शिकायचंय. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे बाळा. मुलींनी सुद्धा मुलासारखं खूप शिकायला हवं बाळा. ह्याप्रमाणे धनपत त्याच्या मुली अंशिकाचं एका चांगल्या शाळेत ऍडमिशन करून देतो आणि त्याच्या परिवाराला राहण्यासाठी खूप मोठं आणि छान घर बनवतो. सोबतच घरात नौकर, चाकर आणि गाडी सुद्धा येतात. ह्याप्रमाणे एका गरीब मजुराचा परिवार खूप श्रीमंत होऊन जातो आणि सुखात राहायला लागतो. पण धनपतच्या शेजारी बिशन त्याची ही श्रीमंती बघू नाही शकत. इतक्या दिवसात किती श्रीमंत माणूस बनून गेलाय हा मजूर. कळतच नाहीये की ह्या गाढवाने इतके पैसे कुठून आणले. ह्याच्या काही दिवसानंतर बिशन धनपतला भेटायला त्याच्या घरी जातो. तेव्हा बघतो की त्याच्या घरात सोन्याचा पाऊस पडत आहे. त्याच्या घरात सोन्याचा पाऊस पडताना बघून बिशन स्तब्ध होऊन जातो आणि अरे धनपत, हा सोन्याचा पाऊस कसं काय? कोणता जादू वगैरे शिकला आहेस का रे तू? अरे नाही रे बिशन मित्रा, हे सगळं तर साधू महाराजांच्या कृपेचं फळ आहे. पण कसं काय? मला हे सांगशील का? मी तुझ्या शेजारी आहे. तू माझ्यावर इतका विश्वास तर ठेवूच शकतो. हो नक्कीच मित्रा. एक चांगला शेजारी देवाच्या आशीर्वादासारखा असतो आणि तू तर माझा सर्वात चांगला शेजारी आहेस. ह्याप्रमाणे धनपत त्याच्या शेजारी बिशनवर विश्वास ठेवून त्याला सोन्याचा पाऊस पाडणाऱ्या जादुई भावलीविषयी सगळं काही सांगून देतो. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे मित्रा. देव करे तू आणि तुझी बाहुली नेहमी सुखी आणि सुरक्षित राहाल. पण तुला एक गोष्ट समजवायची आहे. कोणती गोष्ट समजवायची आहे बिशन? हीच की मी तर प्रामाणिक माणूस आहे, पण गावातले सगळे माझ्या इतके प्रामाणिक आहेत असं नव्हे. म्हणूनच दुसऱ्या कोणाला हिच्याविषयी सांगू नकोस, कारण की कोणीही ह्या जादुई बाहुलीची चोरी सुद्धा करू शकतो. ह्याप्रमाणे धनपतकडून त्या सोन्याचा पाऊस पाडणाऱ्या जादुई भाऊलीविषयी जाणून घेतल्यावर बिशनचं मन नेहमी अस्वस्थ राहू लागतं आणि तो तिला चोरायची संधी शोधू लागतो. मग एक दिवशी धनपतचा परिवार घरात नसतो. तेव्हा त्याला ही संधी मिळूनच जाते. तो रात्री त्याच्या घरात शिरून बाहुलीला आरामात चोरून आणतो. बाहुली तर आरामात हातात आली. आता घरात सोन्याचा पाऊस पाडून बघून घेतलं पाहिजे. हा विचार करून बिशन खूपच खुश होऊन जातो आणि मग बाहुलीमध्ये चावी लावून तिला सोडून देतो. बाहुली नाचायला लागते, पण घरात सोन्याचा पाऊस पडण्याऐवजी बिशनच्या डोक्यावर अग्निवर्षा होऊ लागते. अरे वाचवा वाचवा, हे काय करून घेतलंय मी? इथे तर सोन्याऐवजी आगीचा पाऊस पडतोय. बिशन काही वेळ असाच आरडाओरडा करत बसतो आणि मग स्वतःला वाचवायला घरातून बाहेर पळून जातो. आणि ह्या अपघातानंतर तो आयुष्यभर लोभ आणि चोरी नाही करायची शपथ घेतो.